नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण आज बोलणार आहोत शेवग्यामधील नायट्रोजनच्या महत्वाबद्दल. शेवग्यामध्ये नायट्रोजन हे तेवढंच महत्वाचं आहे की जेवढं तुमचं फॉस्फरस आणि पोटॅश. तुमचं कंटिन्यू तुम्ही फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजे 0,52 अशा ग्रेड तुम्ही देत राहिला तर तुमचं सेटिंग हे होईल, पण तुमचं ते सेटिंग आखूड होईल. तुमच्या झाडामधली ग्रीनरी, शेंगांची ग्रीनरी कमी होईल, म्हणजे तुम्हाला पिवळसर शेड दिसायला चालू होईल. नायट्रोजन बंद केल्यानंतर तुमचा जो सेटिंग होऊन नवीन फुटवा निघणार आहे, म्हणजे नवीन तुम्हाला जे फुलकळी पाहिजे ती मिळणार नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला शेवगा पिकामध्ये योग्य प्रमाणात हे नायट्रोजन देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही 10 ते 15 दिवसाला एकरी 3 किलो पर्यंत युरिया देत चला. तुम्हाला वाटत असेल 1261, 1340 किंवा ह्याच्यातून तुमचं नायट्रोजन जातंय, ते पण ठराविक प्रमाणात जातं, तर तुम्ही 10-15 दिवसाला त्याला 2 किलो युरिया पर्यंत देत चला. त्याच्यामुळे तुमचं काय होईल की जर तुमची शेंग पोपटासारखी बाहेर पडली आणि तुम्हाला ती लांबवायची आहे, तर त्यावेळेस तुमचं नायट्रोजन जाणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता ही शेंग किती लांब झालेली आहे. तर अशी ग्रीनरी, म्हणजे ही जी ग्रीनरी आहे ती नायट्रोजनमुळे येते. तर तुम्ही नायट्रोजन कमी केलं तर ह्या शेंगांची लांबी ही खूप कमी होईल. म्हणजे प्लॉट मध्ये तुम्हाला सगळ्या शेंगा आखूड झालेल्या दिसतील व प्लॉट पिवळा झालेला दिसेल. तर तुमच्या जर असं प्रॉब्लेम झाले असेल, तुमच्या झाडाला जर फुटवा येत नसेल, तर तिथं तुम्ही समजून घ्या की तुमचं नायट्रोजन कमी झालेलं आहे पूर्णपणे. तर तुम्ही तिथं नायट्रोजन देऊन बघा, तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटतील. धन्यवाद.